मुंबईतल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत। तत्पूर्वीच ठाकरे शिवसेने गटाचे उमेदवार अनिल देसाई हे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे प्रचार रॅली या ठिकाणी काढतायत। आज हा शेवटचा दिवस असल्यामुळे त्यांच्याकडून हे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत। देसाई साहेब, कसा आजचा दिवस असणार आहे? कारण संध्याकाळी 6 नंतर आपल्याला प्रचार करता येणार नाही। तुम्ही बघा रिस्पॉन्स कसा आहे तो तुम्ही बघताय ना, दाखवा लोकांना। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, दिवसागणिक वाढलेला प्रतिसाद आहे आणि इथे परिवर्तन होणार। आज काय काय आपण प्रचार कसं करतोय, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काय काय करतोय? कारण इथे मी फिरलेलो आहे, आज पुन्हा एकदा त्यांना धावती भेट आपण देत, कारण आज संध्याकाळी प्रचाराची सांगता आहे, त्यामुळे लोकांना पुन्हा एकदा आणि लोकांना बरंही वाटतं की आपण येतोय, उमेदवार आमच्याबरोबर। काल साहेब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुमच्या विरोधात या ठिकाणी एक सभा घेतली आणि आव्हान या ठिकाणी केलंय मतदारांना की तुम्ही नकली शिवसेनेच्या नव्हे तर असली शिवसेनेच्या पाठीशी या। लोक उद्या दाखवतील, प्रधानमंत्री पंतप्रधानांच्या ज्यांचे एक हे आहे ऑफिस पंतप्रधानांचं, त्याला साजेसं पंतप्रधान बोलले तर जनतेला भावतं। पंतप्रधानांनी असे शब्द काढणं ही संस्कृती महाराष्ट्रात तरी नाही आहे। महाराष्ट्राच्या लोकांना, महाराष्ट्रातल्या नागरिकांना अजिबात तुम्हाला पसंत आहे का? तुम्हाला आवडतं हे शब्द असे? आणि तेही पंतप्रधानांच्या सारख्या व्यक्तीनं हे करणं, जो देशाचा सांभाळ करण्यासाठी त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी असं बोलणं। आणि खरी शिवसेना ही कोणाच्या? महाराष्ट्र उद्या दाखवेल। महाराष्ट्राचे नागरिक, साधे महाराष्ट्राचे मतदार उद्या दाखवून। खरं तर शिवाजी पार्कचं मैदान हे ठाकरे कुटुंबियांसाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं। तिथून अनेक आदेश जे आहेत ते मराठा मतदारांना या ठिकाणी दिले जातात। परंतु कालची जी सभा झाली त्यामध्ये राज ठाकरेंनी या ठिकाणी आदेश दिलेला आहे की पडणाऱ्यांना मतं देऊ नका, विजयी होणाऱ्यांना मतदान द्या। बरोबर बोलले ते, उद्या विजयी होणाऱ्यांनाच मतदान होणार आहे। त्यामुळे त्यांनी प्रचार करताना बोलले ते खरं आहे, लोक दाखवतील। काय परिणाम होईल काल मोदी आणि राज यांच्या सभेमुळे तुमच्या या सगळ्या निकालावरती? अहो, लोक इथे उत्स्फूर्त मिळणारा प्रतिसाद तुम्ही बघा, तो दाखवा लोकांना। उगाच चौगाच कोण काय बोलतं आणि कसं लोकांनी निर्धार केलेला आहे। तर परिवर्तन होईल। काल जी मोदी आणि राज यांची सभा झाली त्याचा काही परिणाम होणार नाही आणि मीच या ठिकाणी विजयी होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।